डाळिंबाची लागवड तर सर्वच करता. ती बाग 15-20 वर्ष टिकली पाहिजे. याच्यासाठी आपल्याला बाग लागवडीपासूनच काही प्रयत्न केले पाहिजे. ते प्रयत्न आपण कसे करायचे, म्हणजे ते सुरुवात कशी करायची ते आपण आज बघणार आहोत. तर हे डाळिंबाचं नवीन लावलेलं नोव्हेंबरमध्ये लागवड केलेले झाड आहे. पहिले तर मुद्दा, डाळिंब लावते वेळी त्याला ठीक आहे, आपल्या बुडाजवळ ड्रिपर लागतं, त्याला नवीन नवीन पाणी त्याला जवळच पाहिजे, त्यावेळी ठीक. बाकी तुमचं झाड थोडं मोठं झाल्यानंतर ते त्याला सवय लावा. ड्रीप थोडं लांब, बुडाजवळ पाणी आलंच नाही पाहिजे. आणि डाळिंबाची नवीन बाग जिथं लावायची ना, त्याला निचऱ्याची जमीन, उताराची असली तर अतिउत्तम, निचऱ्याची जमीन सगळ्यात बेस्ट. निचरा होणारी जमीनच डाळिंबाला चांगली. जिथं तुमच्या बागेत पाणी तुंबतंय तिथं तुम्हाला फ्युजेरियम बुरशी, तेल्या रोग, बाकीचे प्रॉब्लेम, भरपूर मर रोग भरपूर अटॅक करतील आणि हळूहळू झाडांची संख्या कमी व्हायला मदत होईल. आणि बऱ्याच लोकांनी आता डाळिंबाची मर वाढते त्याच्यासाठी जवळजवळ, आता मला एक फोन आला होता संगमनेरचा, त्यांनी 5 फुटावर लागवड केली डाळिंबाची. तर तो पण भविष्यात ते काही असं विशेष मला योग्य नाही वाटत. कमीत कमी 8 फुटावर डाळिंबाची लागवड पाहिजे, कमीत कमी. जास्तीत जास्त मोठी असली तर चालते. आता जुन्या बागा तर 12x12वर लागवड आहे, अजून त्या बागा एकदम योग्य आहे. तर लागवड करताना आता आम्ही काय केलं, आमची 9 फुटाची गल्ली आणि त्याच्यावर आम्ही 8वर बेतलंय. तर हे सुद्धा अंतर जसं भविष्यात गच्चच होतं, पण आता पर्याय नाही, आपल्याला नवीन स्ट्रक्चर परत उभं करायचं. तर आपलं स्ट्रक्चर ऑलरेडी रेडी आहे, आपण वर नेऊन हे आपल्याला बांधायला याला तारे या कामी येतील, त्याच्यामुळं आपण सगळे याच्यावर ठेवले. तर आता याला लागवडीच्या वेळेस आपण सुपर फॉस्फेट आणि निंबोळी पेंड याचा वापर केला आहे. त्याच्यानंतर आता हे स्टॉप अँड रन चालू आहे आपलं. म्हणजे झाड आहे ना स्वतःहून डेरेदार तयार होईल आणि चांगलं डेव्हलप होईल. तर हे आपल्याला महत्त्वाचं करणं गरजेचं या काळात आहे ना. शक्यतो थोडे मायक्रोन्यूट्रिएंट्सचे फवारे जास्तीत जास्त देत राहायचे, संजीवक म्हणजे मायक्रोन्यूट्रन किंवा एखादं सीवीड, ग्रीन सीवीड, ब्राऊन सीवीड हे देत राहिले ना, तर हे झाड चांगलं सशक्त होत राहतं. मग लावलं आणि चाललंय कसं वाढत, तसं नाही करायचं. याचे खालचे वॉटर शूट काढत राहायचे, खालून झाड डेव्हलप होत राहिलं पाहिजे वरती. आणि हे शेंडे खुडल्यानंतर आहे ना, हे काळी तुमची पक्की होत चालेल, झाड स्वतः आधार घेत चालेल. पहिल्यांदा थोडा बांबू लावून आधार द्यावाच लागतो, पण नंतर एकदा झाड झालं का डेव्हलप, मग बांबूची गरज पडत नाही. आणि मायक्रोन्यूट्रिएंटचे फवारे का, तर त्याला बाळसं आणण्यासाठी, छोटं झाड आहे त्याला थोडे थोडे वरून फवारे देत राहिले, खालून आपण काही जास्त सोडत नाही, पण वरून फवारे, खालून थोडंसं कॅल्शियम नायट्रेट म्हणा, मॅग्नेशियम सल्फेट, 1261 हे असे खतं थोडे 2-2, 5-5 किलो एकरी देत राहायचे. त्याचा फायदा 100% होतो. आणि आत्तापासूनच नियोजन असं करा का आपली बाग 10 ते 15 वर्ष, 20 वर्षपर्यंत चालली पाहिजे. त्याच्यासाठी झाड मोकळं, मधून क्लिअर छाटणं, मधून मोकळं झाड आहे ना, मधून मोकळं बाहेरून भरदार दिसलं पाहिजे. मधून जेवढं मोकळं झाड तेवढा तुम्हाला भविष्यात त्याल्या, थ्रिप्स, माइट्स वगैरे याचे प्रॉब्लेम कमी येतील. आत्तापासूनच या गोष्टी नाही लक्षात घेतल्या ना, मध्येच काड्या जास्त धरीत राहिलं ना, तर भविष्यात त्याचा तोटा आपल्याला 100% जाणवतो. धन्यवाद मित्रांनो. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि फॉलो करा. लोकांनाही माहिती द्या, स्वतःही माहिती घ्या. धन्यवाद.